हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण कामगार आयुक्तालयामध्ये निरीक्षक पदासाठी मोठी भरती आलेली आहे आणि त्यासाठी पात्रता फक्त एनी ग्रॅज्युएशन अशी आहे. आता त्याच्यामध्ये ना जे 100 प्रश्न येणार आहेत, त्या 100 प्रश्नांपैकी 40 प्रश्न हे कामगार कायद्यावर असणार आहेत आणि मग त्यामध्ये त्यांनी जे 2 कायद्याची नावं दिलेली आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 म्हणजे जे 2 कायदे दिलेले आहेत त्यापैकी हा एक कायदा आहे. तर या कायद्याचं आपण एक संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती पाहूया, की नेमका हा कायदा काय आहे? याचं स्वरूप काय आहे? याचं उद्दिष्ट काय आहे? कशासाठी हा कायदा लागू केलेला आहे? म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल, की नेमका हा कायदा कशाशी संबंधित आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 2 मध्ये आपण जी कलमं आहेत, या कायद्यामध्ये दिलेली जेवढी कलमं आहेत, त्या सगळ्या कलमांची माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि त्याच्यानंतर या कायद्यामध्ये जे प्रत्येक कलमाचं विश्लेषण सुद्धा आपण करणार आहोत. त्यामुळं अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याच्यावर आधारित ऑब्जेक्टिव्ह प्रश्नसुद्धा मी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला कामगार आयुक्तालयाच्या भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामधून संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे कामगार जे कायदे आहेत 40 प्रश्नांचे ते मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान म्हणजे जो काही आपला अभ्यासक्रम आहे ना, त्या संपूर्ण अभ्यासक्रमांची परिपूर्ण तयारी तुमची होणार आहे. सगळ्या विषयाचे व्हिडिओ यामध्ये दिलेले आहेत आणि कामगार कायदा मराठीमध्ये बऱ्याच ठिकाणी उपलब्ध नाहीयेत. तर या कोर्समध्ये मी मराठी भाषेमध्ये सर्व काही व्यवस्थित शिकवलेलं आहे आणि मराठी भाषेमध्ये आणि सुटसुटीत अशा नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. तर निश्चितच फायदा होईल आणि फी फक्त 500 प्लस जी-एस-टी आहे. अतिशय कमी फी आहे. मग आता या ठिकाणी पहा महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अ, नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1981 असं त्या कायद्याचं नाव आहे. इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं, तर महाराष्ट्र प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड्स रेग्युलेशन्स अँड एम्प्लॉयमेंट अँड वेलफेअर ॲक्ट 1981. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, तुम्हाला पहिला प्रश्न का म्हणजे एक प्रश्न काय येऊ शकतो, की महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर कोणत्या वर्षीचा आहे तो 1981. बरं हा कायदा कशासाठी पारित केलेला आहे? काय ती सगळी माहिती आपण पाहणार आहोत. तुम्ही जर वेगवेगळ्या ठिकाणी गेलात, तर तुम्हाला वेगवेगळे सिक्युरिटी गार्ड पाहायला भेटतील. म्हणजे कुठं बँकेच्या दरवाजात असतील किंवा आता ज्या गृहनिर्माण संस्था आहेत, त्या म्हणजे सोसायट्या ज्या असतात त्याच्या गेटवर पाहायला मिळतील किंवा वेगवेगळे जे मोठमोठे आस्थापने असतात म्हणजे सोनाराची दुकानं असतील वगैरे किंवा मॉल असतो, तर तिथे तुम्हाला ते सिक्युरिटी गार्ड म्हणजे सुरक्षा रक्षक पाहायला मिळतात. मग त्यांच्यासाठीच हा कायदा आहे आणि मग त्यांच्यासाठी शासनाने काय तरतुदी केलेल्या आहेत, त्या सगळ्या या कायद्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये पहा, हा राज्यातील खाजगी सुरक्षा रक्षकांच्या नोकरीच्या अटी म्हणजे त्यांची जी नोकरी असते, त्याच्यासाठी कोणती अट पाहिजे, त्यांचं वेतन किती असावं, तसंच त्यांच्या सुरक्षेचं काय म्हणजे जिथं काम करतात त्या ठिकाणी सुरक्षा म्हणजे आरोग्यविषयी स्वच्छता आहे की नाही, प्राथमिक जे किट असते समजा अचानकपणे काही झालं आरोग्याच्या संदर्भात, तर प्राथमिक उपचाराचे किट आहे की नाही, पिण्याचं पाणी आहे की नाही, बसायला व्यवस्थित जागा आहे की नाही, हे सगळं आणि त्यांच्या कल्याणासाठी म्हणजे आता ते नोकरी करतात, तर मग त्यांच्या आरोग्य, त्यांच्या मुलांचं शिक्षण, या सगळं म्हणजे त्यांचं जे काही कल्याण आहे, त्या कल्याणासाठी तयार करण्यात आलेला हा अतिशय महत्त्वाचा कायदा आहे. आता या कायद्याची पार्श्वभूमी किंवा उद्दिष्ट काय आहेत, त्याची माहिती आपण सुरुवातीला पाहूयात. की नेमकं हा कायदा कशासाठी संमत करण्यात आलेला आहे, या कायद्याची उद्दिष्ट काय आहेत, ती माहिती आपण पाहूयात. 1 मिनिट हां. तर ती सगळी माहिती आपण आता व्यवस्थित पाहणार आहोत. मग आता या ठिकाणी पहा, की कायद्याची पार्श्वभूमी आणि उद्दिष्ट. आता या ठिकाणी काय झालं होतं माहिती आहे का, की 1980च्या दशकात खाजगी सुरक्षा एजन्सीकडून सुरक्षा रक्षकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक शोषण केले जात होते. आता या ठिकाणी खाजगी सुरक्षा एजन्सी म्हणजे काय माहिती आहे का? तर आपल्याकडे आत्ता सुद्धा तुम्हाला जर सिक्युरिटी पाहिजे असतील किंवा सुरक्षा रक्षक पाहिजे असतील, तर काही खाजगी सुरक्षा एजन्सी आहेत. त्यांच्याकडून आपल्याला ते सुरक्षा रक्षक घ्यावे लागतात. आता हे खाजगी एजन्सी आपल्याकडून जे रक्कम घेतात,
तेवढी रक्कम त्या अंगरक्षकाला किंवा सुरक्षा रक्षकाला दिली जात नाही. त्यांचं एक दर महिन्याचं मासिक भाडं म्हणजे मासिक पगार ठरलेला असतो. तेवढाच पगार त्या खाजगी सुरक्षा एजन्सीकडून दिला जातो आणि मग आपल्याला त्या खाजगी सुरक्षा एजन्सीकडूनच हे सुरक्षा रक्षक घेता येतात. डायरेक्ट आपण नेमू शकत नाही. कारण या कायद्यामध्येच तशी तरतूद आहे. आता 1980च्या दशकामध्ये काय व्हायचं माहिती आहे का? हे जे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत किंवा हे जे खाजगी सुरक्षा एजन्सी आहे, त्या एजन्सीकडून या रक्षकांना वेतन खूप कमी दिलं जायचं. काम जास्त तास करून घेतलं जायचं. म्हणजे 12-12, 14-14, 15-15 तास काम करून घेतलं जायचं आणि वेतन खूप कमी दिलं जायचं. आणि मग त्यांचं त्यामुळं काय व्हायचं, मानसिक शोषण व्हायचं. कारण दिवसातले 14-14, 15-15 तास तर ते काम करत असतील, तर त्यांचं मानसिक शोषण होणार आणि वेतन कमी दिलेलं असल्यामुळं आर्थिक शोषण व्हायचं आणि अत्यंत कमी वेतन त्यांना मिळायचं. कामाचे तास निश्चित नव्हते. त्याच्यानंतर नोकरीची कोणतीही हमी नव्हती. कधी पण त्यांना नोकरीवरून काढून टाकलं जायचं. अशा साऱ्या समस्या होत्या आणि मग त्यांना निश्चित वेतन मिळावं, त्यांचे कामाचे तास निश्चित असावेत, त्यांना नोकरीची सुरक्षा मिळावी, याच हेतूसाठी हा कायदा संमत करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी हा कायदा लागू झाला 1 जुलै 1981 असं दिलेलं आहे. परंतु ॲक्चुअली मी जेव्हा नंतर व्हिडिओ बनवेल, त्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला वेगवेगळे त्याचे मंडळ आहेत. त्या मंडळानं वेगवेगळ्या तारखेला तो लागू केलेला आहे. त्यामुळे ही तारीख तुम्ही लक्षात नाही ठेवली तरी चालेल. फक्त कायदा कधीचा आहे? ते 1981चा आहे. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा सध्या तरी. आता याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे ते आपण पाहणार आहोत. या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर त्याच्यामध्ये राज्यातील विविध कारखाने, आपले जे साखर कारखाने असतील किंवा सूत गिरण्या असतील किंवा खाजगी कारखाने सुद्धा असतात, त्या ठिकाणी त्याच्यानंतर जी दुकानं असतात आपली, मोठमोठी जी दुकानं असतात, मॉल हे दुकानामध्येच येतात बरं का. आस्थापना आहेत म्हणजे त्याच्यामध्ये बँका असतील किंवा सोनाराची दुकानं वगैरे असतात, ते दुकानामध्ये येईल. वेगवेगळ्या संस्था असतात, संस्थांमध्ये शाळा असेल, बँका आहेत किंवा स्वयंसेवी संस्था असतात. तर या ठिकाणी काम करणाऱ्या खाजगी सुरक्षा रक्षकांच्या नोकरीचे नियमन करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवणे हेच या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता या कायद्यानुसार काय झालेलं आहे, तर सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना झाली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की हे सुरक्षा रक्षक मंडळ कशासाठी असतं? ज्याला आपण सिक्युरिटी गार्ड बोर्ड असं म्हणतो. आता हे जे सुरक्षा रक्षक मंडळ आहे ना, तर या कायद्याअंतर्गत शासनाने विविध जिल्ह्यांसाठी किंवा क्षेत्रासाठी म्हणजे संपूर्ण काही-काही ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच सुरक्षा रक्षक मंडळ आहे आणि जर काही ठिकाणी म्हणजे हे असेल काय क्षेत्र मोठं असेल किंवा कारखाने जास्त असतील, तर मग विशिष्ट क्षेत्रासाठी सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळे स्थापन केली आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईसाठी सुरक्षा रक्षक मंडळ आहे, ठाण्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळ आहे, पुण्यासाठी पुणे सुरक्षा रक्षक मंडळ आहे. अशी वेगवेगळी सुरक्षा रक्षक मंडळं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता आपण ना सुरक्षा रक्षक मंडळाची जी रचना आहे, आता हे जे सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन केले जातात या कायद्यानुसार हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. मग आता जी सुरक्षा रक्षक मंडळाची रचना आहे ती कशी आहे माहिती आहे का? तर या मंडळामध्ये राज्य सरकारचा प्रतिनिधी असतो. त्याच्यानंतर मालकांचे प्रतिनिधी असतात. आता याच्यामध्ये मालकांचे प्रतिनिधी म्हणजे कोण? जी खाजगी सुरक्षा एजन्सी आहे की नाही त्यांचे प्रतिनिधी असतात आणि सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधी असतात. जे स्वतः सिक्युरिटी असतात त्यांचे सुद्धा काही प्रतिनिधी असतात. परीक्षेमध्ये आपल्याला यावर प्रश्न येऊ शकतो, की जे सुरक्षा रक्षक मंडळ आहे, त्याच्यामध्ये कोणाचा समावेश होतो? तर 3 जणांचा समावेश होतो. एक आहे राज्य सरकारचा प्रतिनिधी असतो, मालकांचा प्रतिनिधी असतो आणि सुरक्षा रक्षकांचा सुद्धा प्रतिनिधी या मंडळावर असतो. आता या सुरक्षा रक्षक मंडळाचं कामकाज काय आहे बरं? तर याचं मंडळाचं काम काय माहीत आहे का? की सुरक्षा रक्षकांची नोंदणी करणे. म्हणजे याच्यामध्ये जे कोणी आता समजा मला विठ्ठल जोशीला सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचं आहे, म्हणजे सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचं आहे. तर या मंडळाकडे तशी नोंदणी करावी लागते. म्हणजे मला जिथं काम करायचं आहे, तिथल्या मंडळामध्ये तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यांना काम वाटप करणे, म्हणजे जे काही सुरक्षा रक्षक आहेत, त्यांना कामाची वाटणी करणे, त्यांचं वेतन ठरवणे आणि इतर भत्ते जर ओव्हरटाईम झाला, तर भत्ते पण मिळतात. हे सगळं मालकाकडून वसूल करून देणं. पहा आपल्या कायद्याचा उद्देश काय होता, की निश्चित वेतन त्यांना मिळत नव्हतं. मग ते निश्चित वेतन मिळवून देण्याचं काम हे मालकाकडून करून देणं, हे मंडळाचं काम आहे. अ, हे लक्षात आले कामकाज काय आहे ते. आता त्याच्या पुढची माहिती आपण पाहूयात. पुढची माहिती पाहायची झाली, तर त्याच्यामध्ये पहा नोंदणीची प्रक्रिया. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे,
की नोंदणी करावी लागते, म्हणजेच रजिस्ट्रेशन करावं लागतं. मग त्याची प्रक्रिया कशी आहे? तर सुरक्षा रक्षकांची नोंदणी करण्याची पद्धत वेगळी आहे, जी की आपले सुरक्षा रक्षक मंडळ आहे त्यांच्याकडे करावी लागते. त्याच्यानंतर जे मालक आहेत, मालकांची नोंदणी सुद्धा करावी लागते. म्हणजे ज्या खाजगी सुरक्षा एजन्सी आहेत की नाही, त्यांनाच तुम्ही मालक समजा. तर त्यांची नोंदणी करावी लागते. त्याचबरोबर ज्यांना सिक्युरिटी गार्ड पाहिजे त्यांची सुद्धा नोंदणी करावी लागते आणि थेट भरती या ठिकाणी करता येत नाही. तर ती सगळी माहिती आपण पाहूयात. आता इथे जर पाहायचं झालं तर सुरुवातीला पहिला मुद्दा आहे, की सुरक्षा रक्षकांची नोंदणी. आता काम करू इच्छिणाऱ्या सर्व सुरक्षा रक्षकांना मंडळाकडे नोंदणी करावी लागते. आता हे पहा, नोंदणीची प्रक्रिया कशी आहे माहिती आहे का? तर त्रिपक्षीय नोंदणी बंधनकारक असते. आता त्रिपक्षीय म्हणजे कोणकोणते झाले? त्याच्यामध्ये स्वतः सुरक्षा रक्षक, मालक आणि खाजगी सुरक्षा एजन्सी. ते पुढे आपण पाहूयात. तर त्रिपक्षीय नोंदणी बंधनकारक आहे. याच्यामध्ये त्रिपक्षीय नोंदणी हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेसाठी हा शब्द महत्त्वाचा आहे. या कायद्यानुसार कोणती नोंदणी बंधनकारक आहे? तर त्रिपक्षीय नोंदणी बंधनकारक आहे. त्याच्यानंतर सुरक्षा रक्षकांची नोंदणी काय सांगितले मी तुम्हाला, की ज्यांना सुरक्षा रक्षक म्हणून किंवा सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायची इच्छा आहे, तर अशा काम करू इच्छिणाऱ्या सर्व सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षकांना मंडळाकडे नोंदणी करावी लागते. नोंदणी केली की त्यांना एक ओळखपत्र दिलं जातं आणि त्यांचा नोंदणीचा क्रमांक सुद्धा दिला जातो. आता मालकांची नोंदणी कशी होते? तर ज्या कारखाने किंवा आस्थापनांना खाजगी सुरक्षा रक्षक हवे आहेत, त्यांनाही मंडळाकडे मुख्य मालक म्हणून नोंदणी करावी लागते. म्हणजे ज्याला सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचं आहे, त्याला सुद्धा नोंदणी करावी लागते आणि ज्यांना सुरक्षा रक्षक पाहिजे आहेत, त्या अशा मालकांना सुद्धा नोंदणी करावी लागते. क्लिअर झाले? आता थेट भरतीवर बंदी. आता समजा माझा कारखाना आहे, मला तिथं सिक्युरिटी गार्ड पाहिजेत. तर मी कोणतेही माणसं नेमून तिथं सिक्युरिटी गार्ड म्हणून ठेवू शकत नाही. तर मंडळामध्ये जे खाजगी सुरक्षा रक्षकांचं मंडळ आहे, त्या मंडळामध्ये ज्यांनी नोंदणी केलेली आहे, तिथूनच मला ते सुरक्षा रक्षक म्हणून घेता येतात, हे लक्षात ठेवा. तर मंडळाच्या परवानगीशिवाय किंवा नोंदणीशिवाय कोणत्याही मालकाला थेट सुरक्षा रक्षक कामावर ठेवता येत नाही. हे या कायद्यांची तरतूद आहे महत्त्वाची. आता वेतन, भत्ते आणि आर्थिक सुरक्षा याच्या संदर्भात आपण माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, सुरक्षा रक्षकांच्या वेतनाची आणि आर्थिक संरक्षणाची जबाबदारी ही कुणाची असते? मंडळाची असते. याच्यावर परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, की सुरक्षा रक्षकांच्या वेतनाची आणि आर्थिक संरक्षणाची जबाबदारी कोणाची असते? तर ती असते मंडळाची. त्याच्यानंतर वेतन निश्चिती. आता राज्य सरकार आणि मंडळ वेतन कोण निश्चित करतं? तर राज्य सरकार आणि मंडळ वेळोवेळी सुरक्षा रक्षकांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता निश्चित करत असतात. महागाई भत्ता म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? डी असं म्हणत असतो. तर लक्षात आलंय? म्हणजे वेतनाची आणि आर्थिक संरक्षणाची जबाबदारी कुणाची आहे? त्यांना नियमित वेतन मिळालं पाहिजे, ती जबाबदारी मंडळाची आहे आणि वेतन निश्चित करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर राज्य सरकार आणि मंडळ या दोघांची आहे. दोन्हीमधला फरक समजून घ्या. नियमितपणे महिन्याला वेतन मिळालं पाहिजे, ही जबाबदारी मंडळाची आहे आणि वेतन निश्चित करण्याची जबाबदारी ही राज्य सरकार आणि मंडळ या दोघांची आहे. आता वेतनाचं जे वाटप आहे, त्या वाटपाची माहिती आपण पाहूयात. तर वेतनाच्या वाटपाच्या संदर्भात जर आपल्याला माहिती पाहायची झाली, तर या ठिकाणी पहा, मुख्य मालक वेतनाची रक्कम थेट सुरक्षा रक्षकाला न देता मंडळाकडे जमा करतो. मंडळ प्रशासकीय आकार कापून उर्वरित रक्कम सुरक्षा रक्षकाच्या बँक खात्यात जमा करते. म्हणजे आपण ज्याच्याकडे नोकरीला चाललो आहोत, समजा मी सिक्युरिटी गार्ड आहे आणि मी जर एखाद्या ठिकाणी एखाद्या आस्थापनेमध्ये गेलो, तर मला थेट त्या मालकाकडून वेतन मिळत नाही. तो मालक हा मंडळाकडे, जे काही सुरक्षा रक्षक मंडळ आहे की नाही, त्या मंडळाकडे पैसे जमा करतो. मग मंडळाकडून जे काही प्रशासकीय आकार आहे तो कापला जातो आणि त्या सिक्युरिटी गार्डचं जे काही मासिक वेतन ठरलेलं आहे, ते मासिक वेतन त्याला देतो. म्हणजे वेतन कुणाकडून मिळतं? तर जे सुरक्षा मंडळ आहे, त्या मंडळाकडून त्यांना वेतन मिळतं. हे लक्षात आलंय सर्वांच्या? आता इतर लाभ काय असतात? दर महिन्याचं वेतन तर आहेच. त्या व्यतिरिक्त सुरक्षा रक्षकांना भविष्य निर्वाह निधी मिळतो, ज्याला आपण पी-एफ म्हणतो. पी-एफ म्हणजेच प्रोव्हिडंट फंड. त्याच्यानंतर त्यांना ग्रॅज्युइटी मिळते, म्हणजे नोकरी सेवा पूर्ण झाल्यानंतर एकदम पैसे ते भेटत असतात. बोनस मिळतो दिवाळीला वगैरे, सणासुदीला बोनस असतात ते आणि लेवीचे लाभ सुद्धा त्यांना काय होत असतात? मिळत असतात. आता त्याच्या पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, की कामाच्या अटी आणि नियम. आता कामाच्या अटी आणि नियमामध्ये जर आपण पाहायचं झालं,
तर कामाचे तास मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, हा कायदा ठरवण्याचा हेतूच असा आहे, की निश्चित वेतन त्यांना मिळावं आणि निश्चित कामाचे तास सुद्धा त्यांचे ठरावेत. तर दिवसाला साधारणपणे 8 तासांचे काम निश्चित असते. आता हे कायद्यानुसार 8 तासांचं आहे, पण वस्तुस्थिती जर तुम्ही पाहिलं, तर सिक्युरिटी गार्डला साधारणपणे 12 तासांची ड्युटी असते बरं का. मी तुम्हाला रिॲलिटी आणि वस्तुस्थिती सांगत आहे. म्हणजे नियम असा आहे, की 8-8 तासांचं काम निश्चित असावं आणि तुम्ही परीक्षेमध्ये हेच पाठ करा, की सिक्युरिटी गार्डला दिवसाचे साधारणपणे किती तासाचे कामाचे असतात, तर 8 तासाचे काम निश्चित असते. त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर काम केलं, तर ओव्हरटाईम त्यांना द्यावा लागतो. त्यापेक्षा जास्त काम करून घेतल्यास ओव्हरटाईम देणे बंधनकारक आहे. म्हणजे जे वेतन असतं ते 8 तासांचं असतं, पण तुम्ही जर जास्त वेळ काम करून घेत असाल, तर त्यासाठी ओव्हरटाईम द्यावा लागतो. आता सुट्ट्यासुद्धा या सिक्युरिटी गार्डला देणं बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये साप्ताहिक सुट्टी असते, हक्काची सुट्टी असते, ज्याला आपण पेड लीव्हज म्हणतो. ह्या वर्षातून समजा काही ठिकाणी 8 असतात, काही ठिकाणी 12 असतात, काही ठिकाणी 10 असतात. तर समजा 10 जर त्यांना वर्षाच्या असतील, तर एका वर्षामध्ये 10 जर त्यांनी सुट्ट्या घेतल्या, तर त्या पगारी सुट्ट्या असतात आणि 10 पेक्षा जास्त सुट्ट्या घेतल्या, तर त्या बिनपगारी असं त्याला म्हणतात. पेड लीव्हज म्हणजे हक्काची सुट्टी. पगार पण भेटतो आणि सुट्टी पण भेटते. त्याच्या व्यतिरिक्त राष्ट्रीय सुट्ट्या सुद्धा त्यांना मिळण्याचा अधिकार आहे. आता या कामगारांची जी सुरक्षा आहे, त्या सुरक्षेच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. मग आता कामगारांची सुरक्षा पाहत असताना कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी असणं आवश्यक आहे. त्यांना विश्रांतीची जागा असणं आवश्यक आहे, म्हणजे बसायला वगैरे. कंटिन्यू उभं राहणं तर शक्य नसतं ना, थोडंफार तरी बसायला पाहिजे. प्रथमोपचार सुविधा असणं आवश्यक आहे. अचानकपणे तब्येत बिघडली, तर तिथल्या तिथं प्रथमोपचार झाले पाहिजे, म्हणून फर्स्ट एड बॉक्स तिथं असणं आवश्यक आहे. ही झाली त्यांची कामाची सुरक्षा. आता कल्याणकारी योजना कोणकोणत्या आहेत त्यांच्यासाठी ते पहा. तर त्यांच्यासाठी लागू असलेल्या कल्याणकारी योजनेमध्ये अधिनियमामध्ये म्हणजे या 1981 चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कल्याण म्हणजे वेलफेअर या शब्दाअंतर्गत सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या कुटुंबासाठी खालील सुविधा पुरवल्या जातात. म्हणजे हे जे वेलफेअर किंवा कल्याण आहे त्याच्यामध्ये फक्त सुरक्षा रक्षकच नाही, तर सुरक्षा रक्षक आणि त्याचं संपूर्ण कुटुंब या सर्वांचा समावेश होतो. मग आता त्याच्यामध्ये काय-काय भेटतं त्यांना? तर वैद्यकीय मदत भेटते. आता त्याच्यामध्ये आजारपणात उपचारांसाठी वैद्यकीय भत्ता भेटतो. म्हणजे जर तुम्ही आजारी असाल, तर पगार तर सुरू राहतोच. त्या व्यतिरिक्त दवाखान्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो सुद्धा दिला जातो. मंडळाच्या अंतर्गत आरोग्य विमा योजना राबवल्या जातात. म्हणजे जे सुरक्षा रक्षक मंडळ आहे की नाही, त्याच्यामार्फत आरोग्य विमा काढला जातो आणि त्या आरोग्य विम्याच्या अंतर्गत त्यांना सुविधा घेता येतात. त्यानंतर शैक्षणिक साहित्य. आता हे शैक्षणिक सहाय्य कोणासाठी असतं? जो कोणी सुरक्षा रक्षक असेल, त्याचा मुलगा जर शिक्षण घेत असेल, तर त्या पाल्यांना शिष्यवृत्ती किंवा शैक्षणिक मदत, मग ती शाळेची फी भरण्यासाठी असेल किंवा शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी असेल किंवा त्यासाठी लागणारे ड्रेस घेण्यासाठी असतील, म्हणजे शिक्षणासाठी जी काही मदत असेल ती पुरवली जाते मंडळाकडून. त्याच्यानंतर म्हणजे इथे दिले पहा, सुरक्षा रक्षकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती किंवा शैक्षणिक मदत केली जाते. त्या व्यतिरिक्त वर्दी आणि साहित्य. आता जे सुरक्षा रक्षक असतात त्यांची वर्दी असते पहा. ती वर्दी ती स्वतःची नसते बरं का. ती मंडळाकडून म्हणजे पहा इथं मालकाकडून त्यांना ती पुरवली जाते. वर्दीमध्ये काय येतं गणवेश. मग ते गणवेश ठरलेला असतो. त्याच्यानंतर बूट असतो त्यांना, लाठी किंवा टॉर्च इत्यादी साहित्य किंवा त्यासाठीचा भत्ता मालकाकडून त्यांना दिला जातो. आता इथे तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, की वर्दी आणि इतर जे साहित्य असतं सुरक्षा रक्षकांचं, ते कोणाकडून दिलं जातं? तर ते मालकाकडून दिलं जातं, हे लक्षात ठेवा. आता त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे, वाद निवारण आणि दंड. पुढचा मुद्दा कोणता आहे? तर वाद निवारण आणि दंड. आता बऱ्याच वेळेला ना, की सुरक्षा रक्षकांचे काही वाद पण होतात किंवा मालक जे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन करत नाहीत. मग त्यावेळेला वाद होतात सुरक्षा रक्षक आणि मालकांमध्ये. मग त्याच्या संदर्भात तरतूद सुद्धा केलेली आहे, की जर मालक आणि सुरक्षा रक्षक किंवा मंडळ यांच्यामध्ये जर काही वाद झाला, तर तो सोडवण्याचे अधिकार या कायद्याअंतर्गत कोणाला आहेत? तर कामगार आयुक्ताला असतात. म्हणजे या कायद्याअंतर्गत नेमलेल्या अधिकाऱ्यांना, पण त्या अधिकाऱ्याचं नाव काय आहे? तर कामगार आयुक्त. परीक्षेमध्ये आपल्याला परीक्षेत येऊ शकतो प्रश्न, की जर सुरक्षा रक्षक आणि मालक यांच्यामध्ये वाद झाला किंवा सुरक्षा रक्षक व मंडळ यांच्यामध्ये वाद झाला किंवा मालक व सुरक्षा मंडळ यांच्यामध्ये जर वाद झाला, तर तो सोडवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर कामगार आयुक्तालयाला आहे. कामगार आयुक्त यांना आहे. कामगार आयुक्तालय नाही, कामगार आयुक्त यांना आहे. हे लक्षात आले सर्वांच्या?
या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या मालकांवर किंवा एजन्सीवर कायदेशीर कारवाई, लायसन्स रद्द करणे आणि दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. म्हणजे कोणती कारवाई होऊ शकते? तर कायदेशीर कारवाई होते. त्याच्यानंतर त्यांचं लायसन रद्द होऊ शकतं आणि दंडात्मक कारवाई सुद्धा होते. म्हणजे आर्थिक काही पैसे सुद्धा त्यांना भरावे लागतात. तर असा हा संक्षिप्त स्वरूपामध्ये मी कायद्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला कशाची माहिती देणार आहे माहिती आहे का? जे कलम आहे त्या सगळ्या प्रत्येक कलमाची माहिती देणार आहे. तो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक यू व्हेरी मच.